नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं रंगोली या चॅनलवरती. तर आज एक नवीन व्हिडिओ शेअर करते. यामध्ये आपण 4 रांगोळी काढणार आहोत. तेही झटपट आणि कलर वापरून आपण रांगोळी काढणार आहोत. चला तर मग हे बघा, मी इथे आपण उमलत्या गुलाबाच्या फुलाची रांगोळी काढत आहोत. म्हणजेच ही फ्री हँड रांगोळी डिझाईन आहे आपली. तर हे बघा, मी दोन्हीकडून 2 पाकळ्या काढल्यात आणि मध्यंतरी उमलणारी कळी काढलेली आहे आणि खाली अशी लाईन ओढून घेतलेली आहे आणि खाली आपल्याला 2 पानं काढून घ्यायची आहेत. खूप सोपी आहे, एकदम फ्री हँड रांगोळी आहे ही. इथे मी हिरवा कलर भरून घेते पानांचा आणि वरती एक थोडासा डॉट देऊन घेते गुलाबी आणि खालती एक थोडासा गुलाबी डॉट द्यायचा आपल्याला. तर खूप सोपं आहे अशी गुलाबाची उमलती कळी काढण्याची पद्धत. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही काढू शकता ही रांगोळी. तर ही होती आजची आपली पहिली रांगोळी. नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा. इथे आपण दुसरी रांगोळी काढतोय. इथे मी गोपद्म काढून घेतले उलटं आणि दोन्ही साईडने सुद्धा आपल्याला अशी जी संस्कार भारती पद्धतीची रांगोळी आहे त्या पद्धतीने ही रांगोळी आहे. सोपी, झटपट आणि पटकन काढता येईल अशी संस्कार भारती ही छोटीशी रांगोळी. हे बघा, मी इथे क्लीनसुद्धा करून घेतलेली आहे रांगोळी. एकदम रांगोळी बारीक असल्यामुळे कितीही बारीक आपण रांगोळी डिझाईन काढायला गेली तरी थोडी तरी साईडने पसरते. त्यासाठी थोडं क्लीन करून व्यवस्थित भागाला घेतलं का व्यवस्थित आकार दिसतो. हे बघा, मी खालच्या साईडने अशा रेषा ओढून घेतल्यात आणि त्यावरती ऑरेंज कलरच्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेतलेत. ही सुद्धा रांगोळी तुम्ही ट्राय करा संस्कार भारती पद्धतीने. छोटीशी आणि सुंदर युनिक रांगोळी आहे मैत्रिणींनो. काढायला सुद्धा सोपी आहे आणि एकदम छोटीशी रांगोळी आहे आणि मध्यंतरी लाल रांगोळीने एक ठिपका दिला आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा आपली ID आहे अन्नू डेली रंगोली. तिथेसुद्धा फॉलो करू शकता तुम्ही. अशाच नवनवीन रांगोळी तुम्हाला पाहायला मिळतील, झटपट आणि अगदी कमी वेळेत काढता येणाऱ्या. हे बघा, इथेसुद्धा मी फ्री हँड रांगोळी काढलेली आहे. एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि आकारसुद्धा खूप सोपे आहेत, जेणेकरून पाहिल्यावर काढता यायला हवी प्रत्येकाला. हे बघा, मी इथे फ्री हँड रांगोळी काढलेली आहे आणि मध्यंतरी असे 3 लाईन दिल्या होत्या, त्यावरती आपण असे डॉट देऊन घेतलेत आणि प्रत्येक पाकळीमध्ये सुद्धा आपण असे 1-2 आपण डॉट्स देऊन घेतलेत आणि खालती आपल्याला असे 2 चक्र काढून घ्यायचे आहेत आणि साईडने 2 रेषा देऊन तिथे लाल रांगोळीने मी ठिपके दिलेले आहेत. तुम्ही कोणत्याही रांगोळी कलरने देऊ शकता. तर ही सुद्धा आपली सोपी, सुंदर आणि झटपट होणारी रांगोळी आहे मैत्रिणींनो. रांगोळी तुम्हाला कशा वाटल्या हे सांगायला विसरू नका आणि कोणत्या पद्धतीच्या रांगोळी तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. मी काढण्याचा प्रयत्न करेल. हे बघा, मी इथे आता 3 डॉट्स देऊन घेतलेत आणि बोटाने इथे असे त्याला राऊंड करून घेतले आणि टूथपिनच्या सहाय्याने मी अशा रेषा देऊन घेते. एकदम बारीक टूथपिन, आपली टूथपिक असते त्या पद्धतीने. हे बघा, मी इथे दाखवलेली सुद्धा आहे तुम्हाला. त्या राऊंडला फक्त आपल्याला अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत सगळ्या साईडनी. अगोदर 4 साईडनी, नंतर 4 साईडनी आणि जे मध्यंतरी जागा आहे तिथे सुद्धा, म्हणजे एकदम व्यवस्थित आकार येतो. आणि मी इथे लाल कलर वापरला आहे. तुम्हाला दुसरा कलर इथे द्यायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा तिथे देऊ शकता. हे बघा, मी इथे ते असे 3 सूर्य झाल्यासारखे काढलेत आणि त्यामध्ये लाल रांगोळीने एक ठिपका दिलेला आहे आणि साईडने मी अशा 3 राऊंड काढून घेते आणि त्यालासुद्धा आपण असे छोटे छोटे तुरे काढणार आहोत. हे बघा, असे डॉट्स दिलेत आणि इथेसुद्धा मी टूथपिनच्या सहाय्याने त्याला अशा रेषा ओढून घेतलेल्या आहेत. खूप सोपी रांगोळी आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुमच्या देवघरामध्ये, तुळशीसमोर किंवा तुमच्या दारामध्ये, उंबरवट्याच्या साईडला रांगोळी तुम्ही ट्राय करू शकता. या सगळ्या आजच्या रांगोळी, छोट्या आणि युनिक रांगोळी पाहिल्याबद्दल धन्यवाद.